विद्यार्थ्यांनो नमस्कार. आज आपण एका अशा छोट्याशा इलेक्ट्रॉनिक पार्टबद्दल शिकणार आहोत ज्याने अक्षरशः या जगात एक क्रांती घडून आणली आहे. हो, हे एक असं उपकरण आहे जे आज आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक गॅजेटमध्ये आहे. चला तर मग आज याबद्दल सगळं काही सविस्तर जाणून घेऊया. आता जरा स्क्रीनकडे बघा. आपल्यासमोर दोन वस्तू दिसत आहेत. एक आहे आपल्या आजोबांच्या काळातला तो जुना मोठा व्हॅक्यूम ट्यूब रेडिओ, आठवतोय? हा चालवताना गरम व्हायचा, खूप जागा घ्यायचा. आणि दुसरीकडे आहे आपला आजचा स्मार्टफोन, किती छोटा आणि किती शक्तिशाली. पण मला सांगा, या दोन पिढ्यांमधलं एवढं मोठं अंतर कोणत्या एका छोट्याशा उपकरणाने कमी केलं असेल? असं काय फरक आहे या दोन्हींमध्ये? या प्रश्नाचं अगदी सोपं उत्तर आहे, फक्त एका शब्दात: ट्रान्झिस्टर. हो, तोच छोटासा पार्ट जो त्या जुन्या रेडिओमध्ये नव्हता, पण आपल्या या स्मार्टफोनमध्ये कोट्यावधींच्या संख्येने आहे. आणि आजच्या आपल्या लेक्चरचा विषय हाच आहे: बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर, ज्याला आपण शॉर्टमध्ये BJT असं म्हणतो. चला, आपण आज काय काय शिकणार आहोत त्याचा एक रोडमॅप बघूया, म्हणजे आपल्याला सगळं व्यवस्थित समजेल. आपण ट्रान्झिस्टरच्या क्रांतीपासून सुरुवात करू. मग ते व्हॅक्यूम ट्यूबपेक्षा चांगले का आहे ते पाहू. त्यानंतर त्याची रचना कशी असते, त्याचे प्रकार कोणते आहेत, बायसिंग म्हणजे काय, आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते काम कसं करतं हे समजून घेऊ. आणि मग शेवटी आपण एक सारांश बघू आणि मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन. तयार आहात? चला मग. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. पहिला मुद्दा, BJT म्हणजे नक्की काय? बघा, आपल्याला क्रिस्टल डायोड माहिती आहे, बरोबर, ज्यात एक P टाईप आणि एक N टाईप लेयर मिळून एक PN जंक्शन तयार होतं. आता फक्त कल्पना करा की आपण त्या डायोडमध्ये अजून एक डोप केलेला थर टाकला. मग काय होईल? 2 PN जंक्शन तयार होतील. आणि हे जे नवीन 3 थरांचं उपकरण तयार झालं ना, त्यालाच म्हणतात ट्रान्झिस्टर. अगदी आपल्या सँडविचसारखं, 2 ब्रेडच्या मध्ये भाजीचा थर. आता या स्लाइडवरची माहिती खूप महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवा. ट्रान्झिस्टरचा शोध 1948 साली अमेरिकेतील बेल टेलिफोन लॅबॉरेटरीजमध्ये J. बार्डिन आणि W.H. ब्रॅटिन नावाच्या 2 शास्त्रज्ञांनी लावला. त्यांचं मुख्य काम काय होतं? तर ॲम्प्लिफिकेशन. आता ॲम्प्लिफिकेशन म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर, एखाद्या कमजोर सिग्नलला, जसे की आपल्या माईकमधून येणारा आवाज, त्याला शक्तिशाली बनवणे, त्याला मोठं करणे. आणि आज तर ट्रान्झिस्टर जवळजवळ प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा आत्मा आहे. ठीक आहे, चला आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. मी मगाशी उल्लेख केला की ट्रान्झिस्टरने व्हॅक्यूम ट्यूबची जागा घेतली. पण का? असं काय खास आहे या ट्रान्झिस्टरमध्ये? ते व्हॅक्यूम ट्यूबपेक्षा इतकं उत्तम का आहे? चला याचे फायदे पाहूया. इथे बघा, फरक अगदी डोळ्यासमोर आहे. व्हॅक्यूम ट्यूब आकाराने खूप मोठ्या होत्या. त्यांना गरम करण्यासाठी फिलामेंट लागायचं, ज्यामुळे खूप वीज लागायची आणि त्या गरमही व्हायच्या. त्या काचेच्या असल्याने नाजूक होत्या आणि त्यांचं आयुष्यही कमी होतं. या उलट आपला ट्रान्झिस्टर बघा, आकाराने अगदी नखा एवढा लहान, त्याला फिलामेंट लागत नाही, तो मजबूत आहे आणि त्याचं आयुष्य तर जवळजवळ अमर्यादित आहे. म्हणजे व्हॅक्यूम ट्यूब म्हणजे एक मोठा, गरम, नाजूक बल्ब आणि ट्रान्झिस्टर म्हणजे एक छोटा, थंड आणि टिकाऊ LED. आता सांगा, कोण चांगलं? चला आता आपण ट्रान्झिस्टरच्या आत डोकावून पाहूया. त्याची आतून रचना कशी असते, त्याचे प्रकार कोणते आहेत, आणि त्याला ट्रान्झिस्टर हे विचित्र नाव का मिळालं, हे आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. ट्रान्झिस्टरला 3 मुख्य भाग किंवा 3 पाय असतात. त्यांना आपण टर्मिनल्स म्हणतो: एमिटर, बेस आणि कलेक्टर. बघा, एमिटर नावाप्रमाणेच चार्ज कॅरियर्सना बाहेर टाकतो, म्हणजे तो जन्मदाता आहे. बेस हा मधला आणि सगळ्यात पातळ भाग आहे, जो प्रवाहावर नियंत्रण ठेवतो, म्हणजे हा कंट्रोलर आहे. आणि कलेक्टर या सगळ्या चार्ज कॅरियर्सना गोळा करतो, म्हणजे हा आपला आउटपुट आहे. याला आपण पाण्याच्या नळाच्या उदाहरणाने समजू शकतो. एमिटर म्हणजे पाण्याची टाकी, बेस म्हणजे नळाची तोटी आणि कलेक्टर म्हणजे पाणी गोळा करणारी बादली. म्हणजे आपण बेसला मिळणाऱ्या लहानशा सिग्नलने कलेक्टरमधनं जाणारा मोठा प्रवाह नियंत्रित करू शकतो, अगदी नळाच्या लहान तोटीने पाण्याच्या मोठ्या प्रवाहावर नियंत्रण ठेवल्यासारखं. आता या 3 भागांची रचना पाहूया. एमिटरमध्ये डोपिंग सर्वात जास्त असते. म्हणजे काय? तर त्यात सगळ्यात जास्त प्रमाणात फ्री चार्ज कॅरियर्स असतात, म्हणून तो हेवीली डोप्ड असतो. बेसमध्ये डोपिंग मध्यम असतं आणि तो खूप खूप पातळ असतो. आणि कलेक्टरमध्ये डोपिंग सर्वात कमी असतं, पण त्याचा आकार मात्र सर्वात मोठा असतो. का? कारण त्याला जास्त चार्ज कॅरियर्स गोळा करायचे असतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, बेस खूप पातळ असल्यामुळेच ट्रान्झिस्टर आपलं काम व्यवस्थित करू शकतो. हीच त्याची खासियत आहे. रचनेनुसार ट्रान्झिस्टरचे 2 मुख्य प्रकार पडतात: NPN आणि PNP.
NPN ट्रान्झिस्टरमध्ये 2 N टाईप सेमीकंडक्टरच्या थरांमध्ये एक P टाईपचा पातळ थर असतो, जसं की NPN सँडविच. यात इलेक्ट्रॉन्स हे मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स असतात. या उलट PNP मध्ये 2 P टाईप थरांमध्ये एक N टाईपचा थर असतो, म्हणजे PNP. यात होल्स हे मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स असतात. लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनिक्समध्ये NPN ट्रान्झिस्टर सर्वात जास्त वापरला जातो. आता एक गंमतशीर गोष्ट, ट्रान्झिस्टर हे नाव कुठून आलं असेल? हे 2 इंग्लिश शब्दांपासून बनलं आहे. ट्रान्सफर म्हणजे हस्तांतरण करणे आणि रेझिस्टर म्हणजे रोध. याचा अर्थ काय? तर एक असं उपकरण जे सिग्नलला कमी रोध असलेल्या सर्किटमधून जास्त रोध असलेल्या सर्किटमध्ये ट्रान्सफर करतं. म्हणूनच याचं नाव ट्रान्सफर रेझिस्टर म्हणजेच ट्रान्झिस्टर पडलं. आहे की नाही सोपं? ठीक आहे, आता आपण एका महत्त्वाच्या संकल्पनेकडे वळूया, बायसिंग. नुसता ट्रान्झिस्टर सर्किटमध्ये जोडून चालत नाही. त्याला काम करण्यासाठी तयार करावं लागतं. त्याला पॉवर सप्लाय द्यावा लागतो. आणि ही जी तयारी आहे, म्हणजे त्याला योग्य DC व्होल्टेज देणे, ह्या प्रक्रियेलाच बायसिंग असं म्हणतात. ट्रान्झिस्टर बायसिंगचे 2 सुवर्ण नियम आहेत. हे अगदी पक्के लक्षात ठेवा. पहिला नियम, एमिटर बेस जंक्शन नेहमी फॉरवर्ड बायस ठेवायचं. फॉरवर्ड बायस म्हणजे रस्ता मोकळा, म्हणजे याचा रोध खूप कमी असतो. आणि दुसरा नियम, कलेक्टर बेस जंक्शन नेहमी रिव्हर्स बायस ठेवायचं. रिव्हर्स बायस म्हणजे रस्त्यावर मोठा अडथळा, म्हणजे याचा रोध खूप जास्त असतो. आणि याच कमी आणि जास्त रोधामुळे ट्रान्झिस्टर आपलं अँप्लिफिकेशनचं काम करू शकतो. आता आपण या व्याख्यानाच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, ट्रान्झिस्टर ॲक्शन. म्हणजे ट्रान्झिस्टर आतमध्ये नक्की काम कसं करतो. आपण सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या NPN ट्रान्झिस्टरपासून सुरुवात करूया. आता सगळ्यांनी पूर्ण लक्ष द्या. लक्ष द्या, NPN ट्रान्झिस्टरमध्ये एमिटर बेस जंक्शन फॉरवर्ड बायस्ड आहे, म्हणजे रस्ता मोकळा आहे. यामुळे N टाईप एमिटरमधून मोठ्या संख्येने इलेक्ट्रॉन्स बेसकडे धाव घेतात. यामुळे तयार होतो एमिटर करंट, ज्याला आपण IE म्हणतो. आता हे सगळे इलेक्ट्रॉन्स पातळ अशा P टाईप बेसमध्ये पोहोचतात. पण बेस इतका पातळ असतो की फक्त 5% कमी इलेक्ट्रॉन्स तिथल्या होल्ससोबत एकत्र येतात. यामुळे एक खूप लहान असा बेस करंट तयार होतो, ज्याला आपण IB म्हणतो. समजा 100 माणसं एका अरुंद दारातून जात आहेत. त्यातले फक्त 5 जण आत थांबतात, बाकीचे पुढे जातात. आणि आता शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी. उरलेले 95% जास्त इलेक्ट्रॉन्स जे बेसमध्ये थांबले नाहीत, ते कलेक्टरकडे ओढले जातात. का? कारण कलेक्टर बेस जंक्शन रिव्हर्स बायस्ड आहे. यामुळे एक मोठा कलेक्टर करंट तयार होतो, ज्याला आपण IC म्हणतो. आणि हेच आहे ट्रान्झिस्टर ॲक्शनचं रहस्य. एक खूप लहान बेस करंट IB एका खूप मोठ्या कलेक्टर करंटला IC नियंत्रित करतो. लक्षात ठेवा, हेच ट्रान्झिस्टरचं मुख्य काम आहे. लहान करंटने मोठ्या करंटला कंट्रोल करणे. यालाच अँप्लिफिकेशन म्हणतात. ह्या संपूर्ण प्रक्रियेतून एक अत्यंत महत्त्वाचं सूत्र तयार होतं, जे ट्रान्झिस्टरचा सुवर्ण नियम आहे. I बरोबर IB अधिक IC. म्हणजेच एमिटर करंट हा बेस करंट आणि कलेक्टर करंट यांच्या बेरजेइतका असतो. जेवढा करंट आत जातो तेवढाच करंट बाहेर येतो. IB अधिक IC. हे सूत्र कधीही विसरायचं नाही. आता PNP ट्रान्झिस्टरबद्दल बोलूया. घाबरू नका, याचं कार्य NPN सारखंच आहे. फरक फक्त चार्ज कॅरियर्सचा आहे. NPN मध्ये मुख्य वाहक इलेक्ट्रॉन्स असतात, तर PNP मध्ये होल्स असतात. NPN मध्ये एमिटर इलेक्ट्रॉन्स बाहेर टाकतो, तर PNP मध्ये एमिटर होल्स बाहेर टाकतो. आणि कलेक्टर ते गोळा करतो. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करंटचं सूत्र दोन्हीसाठी अगदी सारखंच राहतं. IE बरोबर IB अधिक IC. चला, हे सूत्र एका उदाहरणाने समजून घेऊ, म्हणजे ते डोक्यात पक्क बसेल. समजा एमिटर करंट IE 10 मिलीअँपिअर आहे, तर बेस करंट IB फक्त 5% म्हणजे 0.5 मिलीअँपिअर असेल. आणि उरलेला 95% म्हणजे 9.5 मिलीअँपिअर कलेक्टर करंट IC असेल. तसंच जर एमिटर करंट 1 मिलीअँपिअर असेल, तर बेस करंट होईल 0.05 मिलीअँपिअर आणि कलेक्टर करंट होईल 0.95 मिलीअँपिअर. हे प्रमाण नेहमी जवळजवळ सारखं राहतं. पाहिलंत? किती लहान बेस करंट किती मोठ्या कलेक्टर करंटला जन्म देतो. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर आता आपण आपल्या व्याख्यानाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. चला, एकदा पटकन उजळणी करूया की आज आपण काय काय महत्त्वाचे मुद्दे शिकलो. चला, हे 5 मुद्दे लक्षात ठेवूया. हा आजच्या लेक्चरचा गाभा आहे. पहिलं, ट्रान्झिस्टरला 3 टर्मिनल्स E, B, C आणि 2 जंक्शन्स असतात. दुसरं, त्याचे 2 प्रकार आहेत, NPN आणि PNP. तिसरं, बायसिंगचा नियम, एमिटर बेस फॉरवर्ड आणि कलेक्टर बेस रिव्हर्स. चौथं, ट्रान्झिस्टर ॲक्शन,
लहान आय भी मोठ्या आयसीला नियंत्रित करतो. आणि 5वं आणि सर्वात महत्त्वाचं सूत्र IE बरोबर IB अधिक IC. हे 5 मुद्दे अगदी पक्के लक्षात ठेवा. चला आता तुमच्यासाठी काही तोंडी प्रश्न. पहिला प्रश्न, ट्रान्झिस्टर म्हणजे काय आणि त्याचे किती प्रकार आहेत? जरा आठवून बघा, आपण अगदी सुरुवातीलाच हे पाहिलं होतं. आणि हा दुसरा प्रश्न, IE = IB + IC, हे सूत्र कसं तयार होतं? आणि कलेक्टर करंट IC हा एमिटर करंटच्या साधारणपणे किती टक्के असतो? याचं उत्तर आहे की एमिटरमधून येणारा करंट हा बेस आणि कलेक्टरमध्ये विभागला जातो. त्यामुळे IE = IB + IC आणि कलेक्टर करंट हा साधारणपणे 95% पेक्षा जास्त असतो. उत्तम. तर आज आपण BJT ट्रान्झिस्टरची ओळख, रचना, प्रकार आणि कार्यपद्धती सविस्तरपणे शिकलो. पुढच्या लेक्चरमध्ये आपण ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशन्सबद्दल शिकणार आहोत. आज सांगितलेले सर्व मुद्दे आणि सूत्रे वहीत लिहून घ्या. धन्यवाद.